Hello and welcome my dear friends and students. In today's video, I am going to explain the black body spectrum. That is the spectral distribution of black body radiation. This is simply the graph plotted between wavelength of energy emitted by the black body and the radiation power, that is the rate of energy emitted by the black body. Now what is spectral distribution of a black body radiation, or what is mean by black body radiation spectrum? ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम काय आहे हे आपल्याला या पॉइंटच्या द्वारे या ग्राफच्या द्वारे एक्सप्लेन करायचं आहे. तर सिंपली लक्षात ठेवा की ब्लॅक बॉडी स्पेक्ट्रम इज अ ग्राफ बिटवीन wavelength of radiation emitted by the black body and the rate of emission of radiation by the black body. It is simply the graph between wavelength and radiation power. एखादी ब्लॅक बॉडी जी एनर्जी रेडिएशन एमिट करतं त्याचा रेट त्याला रेडिएशन पॉवर म्हणतात आणि ती एमिट केलेल्या एनर्जीची वेव्हलेंथ त्याला आपण इथे लिहिलेला आहे वेव्हलेंथ, आणि ही घेतली आपण इथे नॅनोमीटर मध्ये. आणि इथे आपल्याला वेगवेगळ्या टेम्परेचरला we are considering here the temperature of the black body that is different, that is from smaller to greater value. So in order to explain this, now let us consider the different points on the basis of which we can explain this black body spectrum. त्यामध्ये पहिला पॉइंट लक्षात ठेवा, perfectly black body emits the radiation of all possible wavelength. ब्लॅक बॉडी जी हीट एमिट करतं, जसं आपल्याला माहिती आहे ॲज पर डेफिनेशन द बॉडी विच ॲब्सॉर्ब ऑलमोस्ट ऑल द क्वांटिटी ऑफ हीट इन्सिडेंट ऑन इट, that is called as the perfectly black body. It means perfectly black body take the heat from the surrounding, that is absorption, and at the same time that body also give the heat to the surrounding, that is called as the emission. हे जे emission असतं त्याच्या रेडिएशनची वेव्हलेंथ ह्या वेगवेगळ्या असतात. सगळ्याच पॉसिबल वेव्हलेंथच्या रेडिएशन ते एमिट करतात. म्हणून आपण पहिला पॉइंट इथे सांगतोय परफेक्टली ब्लॅक बॉडी एमिट्स द रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेव्हलेंथ. त्यानंतर हे जे एनर्जी एमिशन असतं हे कशावर डिपेंड असतं, तर कीप इन माइंड द एनर्जी एमिटेड बाय द ब्लॅक बॉडी डिपेंड अपॉन इट्स टेम्परेचर. Smaller the temperature, smaller is the rate of emission. Greater the temperature, greater is the rate of emission. म्हणून मी इथे दुसरा पॉइंट सांगितलाय तुम्हाला, the radiation emitted depend upon the temperature of black body. It means greater the temperature, greater will be the rate of emission. तर टेम्परेचर ग्रेटर असेल तर त्याचा रेट पण कसा राहतो, ग्रेटर. त्यानंतर हा जो ग्राफ आपण काढलेला आहे हा एनर्जी एमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम, त्याला आपण रेडिएशन पॉवर म्हटलंय, आणि वेव्हलेंथ. सो दॅट्स व्हाय राइट हियर द ग्राफ बिटवीन एनर्जी एमिटेड अँड वेव्हलेंथ that is called as a black body spectrum. आता हे आपण या ग्राफ मध्ये चार वेगवेगळ्या कर्व घेतलेले आहेत, वेगवेगळ्या टेम्परेचरला ब्लॅक बॉडीने एमिट केलेल्या. मग याच्यावरून आपल्याला कोणकोणते पॉइंट सांगता येईल बघा. तर हे चार पॉइंट तुम्हाला इथे सांगता येईल. द फर्स्ट वन, हायर द टेम्परेचर ऑफ बॉडी, हायर इज द एरिया अंडर कर्व. बघा इथे मी जे टेम्परेचर घेतलेलं आहे 3000, 4000, 5000, 5500 केल्विन. मग जितकं जास्त त्या बॉडीचं टेम्परेचर राहील तितकी मोठी कव्हर आपल्याला मिळाली, आणि जितकी मोठी कव्हर तितका त्याच्या अंडरचा हा एरिया आपल्याला ग्रेटर मिळेल. बघा 3000 केल्विनला ती बॉडी असताना स्मॉलर पीक मिळाली आपल्याला, याचा आतमधला एरिया हा स्मॉलर आहे. 4000 ला त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे, 5000 ला त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे, आणि 5500 केल्विनला त्याच्यापेक्षा ग्रेटर आहे. म्हणून पहिला पॉइंट
higher the temperature of body, higher is the area under curve. आता higher is the temperature of body, higher is the area under curve. यालाच आपण वेगळ्या पद्धतीने सांगू शकतो. That is the emissive power of a perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature, which is the Stephen's law. We have to explain later on. मग इथे साधं हा पहिला पॉइंट लक्षात ठेवा. हायर द टेम्परेचर ऑफ बॉडी, हायर इज द एरिया अंडर कर्व. त्यानंतर हे जे एनर्जी एमिट केली ब्लॅक बॉडीने ही युनिफॉर्म नाहीये. सुरुवातीला ती एनर्जी हळूहळू वाढत गेली एका पर्टिक्युलर पीक पर्यंत आणि नंतर ती एनर्जी प्रत्येक वेळेला कमी कमी होत गेली. म्हणून मी इथे दिलाय ॲट एनी टेम्परेचर एनर्जी एमिटेड इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल वेवलेंथ. वेगवेगळ्या वेवलेंथला एमिट होणारी, वेगवेगळ्या टेम्परेचरला एमिट होणारी ही जी एनर्जी आहे ही युनिफॉर्म नाही आहे. मला इथे दिसत आहे सुरुवातीला ती इन्क्रीज होत गेली एक पर्टिक्युलर पीक पॉइंटला, मॅक्झिमम व्हॅल्यूला, आणि नंतर ती डिक्रीज होत गेली. म्हणून इथे आपण लिहिलाय ॲट एनी टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. त्यानंतर एनर्जी एमिशन आणि वेवलेंथ मध्ये काय रिलेशन आहे बघा. मग एनर्जी एमिटेड बिकम मॅक्झिमम ॲट पर्टिक्युलर वेवलेंथ. ही जी मी डॉटेड लाईन दाखवली आहे बघा इथे छोट्या ग्राफ मध्ये पण आपण इथे लॅम्बडा एम, लॅम्बडा 1 एम, लॅम्बडा एम घेतलाय T1 T2 T3 ला. याचं जर आपण इथे शिफ्ट कन्सिडर केली, इथे पॉइंटला आपण बघितलं की एका पर्टिक्युलर वेवलेंथला आपल्याला एनर्जी एमिशन मॅक्झिमम मिळालेला आहे. त्याला लॅम्बडा एम म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज द मॅक्झिमम वेवलेंथ. There is a particular wavelength at which energy emission become maximum. What I say, एक particular wavelength आपल्याला मिळतं की ज्या वेवलेंथला ती बॉडी मॅक्झिमम एनर्जी एमिट करतं. तो पॉइंट आहे एनर्जी एमिशन बिकम मॅक्झिमम ॲट सर्टन वेवलेंथ. आणि लास्ट पॉइंट, मग या प्रत्येक ग्राफचा जर पीक आपण घेतला, प्रत्येक कर्वचा जर आपण पीक आपण घेतला तर तो तुम्हाला असा दिसेल. इफ वी इन्क्रीज द टेम्परेचर दॅट मॅक्झिमम वेवलेंथ or the wavelength at which energy emission become maximum that shift toward the left. बघा याचा जो हा पहिला जो आहे, हा पहिला ग्राफचा मॅक्झिमम लॅम्बडा एम या ठिकाणी आहे, दुसऱ्या कर्वचा या ठिकाणी आहे, तिसऱ्या कर्वचा आहे. म्हणजे इथे या लॅम्बडा एम ची व्हॅल्यू जी आहे ही लेफ्ट कडे शिफ्ट होत आहे. म्हणून आपण इथे लिहिलाय विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑफ body here lambda m shift toward the left. पुन्हा एकदा बघा. In order to explain the black body spectrum, it is simply the graph between wavelength and the energy emitted by the body per unit area per unit time. त्याला आपण rate of emission किंवा emissive power आपण म्हणू शकतो. So simply it is the graph between एनर्जी एमिटेड अँड द वेवलेंथ. म्हणून मग पहिला पॉइंट आपण बघितला जनरल याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला की परफेक्टली ब्लॅक बॉडी एमिट द रेडिएशन ऑफ ऑल पॉसिबल वेवलेंथ. त्यासोबत सांगितलं द रेडिएशन एमिटेड डिपेंड अपॉन, जी काही हीट तो एमिट करतो ते कशावर डिपेंड असतं, तर दॅट डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. Greater the temperature, greater is the rate of emission. Smaller the temperature, smaller is the rate of emission. मग हा जो ग्राफ आपण प्लॉट केला, या ग्राफ वरून तुम्हाला 4 पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. ते कोणते, तर सगळ्यात पहिला पॉइंट आपल्याला हा जो कर्व मिळालेला आहे, या कर्व मध्ये आणि टेम्परेचर मध्ये काय रिलेशन आहे, त्याचा एरिया काय आहे. तर हायर द टेम्परेचर ऑफ बॉडी, हायर इज द एरिया अंडर कर्व. जितकं त्या बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तितकी मोठे आपल्याला कर्व मिळेल, तितकं जास्त एरिया त्याच्या खालचा आपल्याला मिळेल. म्हणून आपण लिहिलं हायर द टेम्परेचर ऑफ बॉडी, हायर इज द एरिया अंडर कर्व.
आणि यालाच आपण असे म्हणू शकतो, जर स्टीफन्स लॉच्या बाबतीत सांगायचं झालं तर दॅट इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी is directly proportional to fourth power of its absolute temperature. Second, हे जे एनर्जी इमिशन आहे युनिफॉर्म नाहीये. सुरुवातीला ते इन्क्रीज झालं, एका पर्टिक्युलर व्हॅल्यूला गेल्यानंतर ते डिक्रीज झालं. म्हणून मी इथे लिहिलेलं आहे ॲट एनी टेम्परेचर एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन ऑल वेवलेंथ. त्यानंतर देयर इज अ पर्टिक्युलर वेवलेंथ ॲट विच एनर्जी इमिशन बिकम मॅक्सिमम. That is called as lambda m. So that's why I write here energy emission become maximum at certain wavelength and that value of wavelength shift toward the left as we increase the temperature. जसं जसं आपण टेम्परेचर त्या बॉडीचं वाढवत जाऊ तस तशी त्या लॅम्बडा m ची व्हॅल्यू ही आपल्याला कमी कमी मिळेल. म्हणून त्या दोघांमध्ये जे रिलेशन आहे हे रिलेशन इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. आपण लॉ आपल्याला बघायचं आहे आता, दॅट इज द विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आपण लॉ आपल्याला बघायचं आहे, दॅट इज द स्टीफन्स लॉ. लॅम्बडा m प्रपोर्शनल टू 1/t म्हणजेच काय, द व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ ॲट विच एनर्जी इमिशन बिकम मॅक्सिमम, त्याला लॅम्बडा m म्हणतात. द व्हॅल्यू ऑफ एनर्जी इमिशन the value of wavelength at which energy emission become maximum is inversely proportional to temperature. Smaller the temperature, greater is the value of lambda m, and greater the temperature, smaller is the value of lambda m. तर हे दोन लॉ आपण बघणार आहे. Now I have to consider the two small but important laws. The first one is Wien's displacement law and second one Stephens-Boltzmann law of radiation. Now you can easily remember the statement of both the law from their mathematical form. So mathematical form you have to keep in mind lambda m proportional to 1/t. Lambda m काय आहे बघा, तर the wavelength for which the emissive power of black body is maximum. Lambda m काय, that is the value of wavelength at which energy emitted by the black body that become maximum. त्याला आपण लॅम्बडा m म्हटलं होतं. जसं आता आपण जो ग्राफ बघितला तर ही व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूला एनर्जी इमिशन हे मॅक्सिमम आहे, तर ही व्हॅल्यू झाली लॅम्बडा m. या लॅम्बडा m मध्ये आणि या बॉडीच्या टेम्परेचर मध्ये काय रिलेशन असतं हे आपल्याला या लॉ मध्ये एक्सप्लेन करायचं आहे. तर इथे तुम्हाला क्लिअरली दिसेल देयर इज अ इनव्हर्स रिलेशनशिप proportionality between lambda m and t. तर बघा काय दिलं त्यांनी, the wavelength for which emissive power of a black body is maximum, that is inversely proportional to the temperature of black body. So if you consider this is the particular wavelength at which energy emission become maximum, त्याला lambda m म्हणतात. If lambda m is the value of wavelength at which energy emission become maximum and T is the temperature of that body, then this lambda m proportional to 1/t. ही proportionality sign replace करतात, एक constant घेतात, तो small b हा constant घेतात, त्याला Wien's constant म्हणतात किंवा proportionality constant, ज्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. एक छोटंसं या फॉर्म्युल्यावर आपल्याला एखादा प्रॉब्लेम किंवा ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन लावू शकतो, तेव्हा त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवा. 2.89 into 10⁻³ मीटर इंटू केल्विन. वेव्हलेंथचं युनिट मीटर आणि टेम्परेचरचं केल्विन. म्हणून B इक्वल टू फॉर्म्युला घ्यायचा असेल तर लॅम्बडा m इंटू T. तर लॅम्बडा इज अ वेव्हलेंथ मेजर्ड इन मीटर अँड टेम्परेचर इज मेजर्ड इन केल्विन. याचं इम्पॉर्टन्स जर विचारलं आपल्याला, state Wien's displacement law and give its importance. So this law is used to determine the temperature of heavenly bodies, that is sun, moon, stars. sunचं टेम्परेचर, मूनचं टेम्परेचर हे त्याने इमिट केलेल्या एनर्जी रेडिएशन वरून काढतात. मग इथे जितकी जास्त वेव्हलेंथ असेल त्याची तेवढा त्याचं टेम्परेचर कमी कन्सिडर होतं, बिकॉज हियर द व्हॅल्यू
of lambda m and t. जे इथे greater the rate of emission, greater will be the temperature. Don't be confused. ही lambda m म्हणजे maximum value of wavelength नव्हे. It is the value at which energy emission become maximum. ही अशी व्हॅल्यू आहे की ज्या व्हॅल्यूला त्या बॉडीचं एनर्जी इमिशन मॅक्झिमम होतं. ती मॅक्झिमम व्हॅल्यू नाहीये, त्याला फक्त लॅम्बडा एम ने रिप्रेझेंट केलेला आहे. सो दॅट लॅम्बडा एम इक्वल टू बी बाय टी. therefore b equal to lambda m into t. आणि हा लॉ आपण कशासाठी वापरतो? जस्ट टू डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ हेवनली बॉडीज. आणि दुसरा लॉ आपल्याला दिलेला आहे स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन. याच्या द्वारे आपल्याला सांगितलं आहे ईबी म्हणजे काय, तर एमिसिव्ह पॉवर. मग एमिसिव्ह पॉवर म्हणजे काय? द रेट ऑफ और द हीट एमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. जर Q बाय टी घेत असाल तर त्याला रेट शब्द वापरतात. म्हणून इथे लिहिलाय द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएशन किंवा रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया. इथे रेट आल्यामुळे आता टाइम येणार नाही. तुम्ही असंही म्हणू शकता द क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड बाय द बॉडी per unit area per unit time is directly proportional to the fourth power of its absolute temperature. कोणती बॉडी इथे आपण जनरली घेतो? जर मी इथे EB लिहिलं असेल दॅट इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी, तेव्हा आपल्याला इथे ब्लॅक बॉडीज घ्यावी लागेल. म्हणून द रेट ऑफ इमिशन ऑफ अ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया of a perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. In simply, you can write EB means emissive power of a perfectly black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. आता इथे पण एक proportionality constant दिले आपल्याला सिग्मा, which is called as Stephen's constant. आणि त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायला खूप सोपी आहे बघा. 5 6 7 8 आला इथे 5.67 into 10 to the power minus 8 जूल पर मीटर स्क्वेअर into सेकंड into केल्विन to the power 4. हे जे युनिट आहे हे युनिट कशावर मिळवलं बघा त्यांनी? इमिसिव्ह पॉवर जे असतं त्याची व्हॅल्यू आहे Q/80. म्हणजे क्वांटिटी ऑफ हीट एमिटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम into सिग्मा into 10 to the power 4. याच्यावरून आपल्याला सिग्मा इक्वल टू मिळतं Q/A into T into T to the power 4 इक्वल टू सिग्मा. आता Q म्हणजे हीट झाली, कशात मोजले? जूल. एरिया मीटर स्क्वेअर, टाइम सेकंड आणि टेम्परेचर केल्विन. बघ या डेफिनेशन वरून तुम्ही त्याचं युनिट लक्षात ठेवू शकता. याच्यावरूनच तुम्ही त्याच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करू शकता. ह्या डायमेन्शन आहे 0 in length, 1 in mass, -3 in time and -4 in temperature. That is the K for Kelvin. This is T for second, time. M for mass, L for length. मग त्याच्या डायमेन्शन येतात 0 in length, 1 in mass, -3 in time and -4 in temperature. पुन्हा एकदा ऐका की पहिला जो लॉ दिलाय आपल्याला त्यांनी तो कोणाकोणामधलं रिलेशन आहे? तर द वेव्हलेंथ and the temperature. This is the particular wavelength at which energy emission become maximum. ही अशी वेव्हलेंथ आहे की ज्या वेव्हलेंथला त्या बॉडीने एमिट केलेली एनर्जी मॅक्झिमम होते आणि त्या बॉडीचं टेम्परेचर याच्यात काय रिलेशन असतं? तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल. म्हणून इथे आपल्याला दिलाय द वेव्हलेंथ फॉर विच इमिसिव्ह पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम किंवा द वेव्हलेंथ for which the energy emission become maximum is inversely proportional to the temperature of body, that is the perfectly black body. So lambda m म्हणजे that is the value of wavelength at which energy emission become maximum. त्याला lambda m ने दाखवतात proportional to 1/t. इथे एक proportionality constant घेतला b, त्याला Wiens constant म्हणतात. त्याची व्हॅल्यू 2.89 into 10 to the power -3. आणि त्याचा इम्पॉर्टन्स या लॉचा, दिस इज द लॉ व्हिच इज यूज्ड टू डिटरमाइन द वेवलेंथ ऑफ इट इज यूज्ड टू डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ हेवनली बॉडीज. त्यानंतर दुसरा लॉ आपल्याला दिलाय स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ. द रेट ऑफ इमिशन ऑफ रेडिएंट एनर्जी पर युनिट एरिया. असं म्हणण्याच्या आधी अगदी साधं लक्षात ठेवा, हे आपल्या टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता EB म्हणजे इमिसिव्ह पॉवर.
Emissive power of a black body is directly proportional to fourth power of its absolute temperature. EB म्हटलं की ऑटोमॅटिक आलं की ती बॉडी कोणती ब्लॅक बॉडी परफेक्टली ब्लॅक बॉडी सो एमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ इट्स एब्सोल्यूट टेम्परेचर सो राइट डाउन EB equal to proportionality constant sigma which is called as Stephen's constant into T to the power 4 त्याची व्हॅल्यू आहे 5.67 into 10 to the power -8 जूल पर मीटर स्क्वेअर into सेकंद into केल्विन to the power 4 जूल पर सेकंदलाच आपण वॅट म्हणतो म्हणून आपण तिथे वॅट पर मीटर स्क्वेअर into केल्विन टू द पॉवर 4 असं पण लिहू शकतो काय त्याच्या डायमेन्शन्स झाले नाउ युजिंग स्टीफन्स लॉ we have to obtain the expression for a rate of loss of heat by the perfectly black body when it is kept in a cooler surrounding. Cooler surrounding means the surrounding whose temperature is less than the temperature of body. That's why it is called as cooler surrounding. इथे आपल्याला black body किती heat लॉस करतं जेव्हा त्याला आपण एखाद्या लो टेम्परेचर सराउंडिंग मध्ये ठेवू ते आपल्याला काढायचं आहे सो दॅट इज द रेट ऑफ लॉस ऑफ हीट बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी सो फॉर दॅट यू हॅव टू कन्सिडर वन परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया A टेम्परेचर T which is kept in a cooler surrounding whose temperature is T0 and the condition must be for the rate of loss of heat the condition must be temperature of black body must be greater than temperature of the surrounding अगदी इझी आहे बघा पहिला पॉइंट घ्यायचा आहे आपल्याला एक ब्लॅक बॉडी कन्सिडर करायची आहे ज्याचा सरफेस एरिया A आणि टेम्परेचर T कॅपिटल T आणि त्याला आपल्याला अशा सराउंडिंग मध्ये ठेवायचं आहे ज्याचं टेम्परेचर T0 आहे आणि ते सराउंडिंग टेम्परेचर बॉडी पेक्षा कमी आहे हा पहिला पॉइंट कन्सिडर अ परफेक्टली ब्लॅक बॉडी ऑफ सरफेस एरिया A having temperature T kept in a cooler surrounding of temperature T0 such that T greater than T0 मग आता ही बॉडी किती हीट सराउंडिंगला देतं त्याला एमिशन म्हणतात आणि किती हीट सराउंडिंग पासून घेतं त्याला ऍब्सॉर्प्शन म्हणतात मग इथे ऍब्सॉर्प्शन पण होईल आणि एमिशन पण होईल पण दोघांचा रेट सारखा राहणार नाही आपल्याला इथे रेट ऑफ लॉस ऑफ हीट बॉडी हीट लॉस करतं म्हणजे इथे तुम्हाला लक्षात घ्यायचंय कोणता रेट जास्त राहील रेट ऑफ एमिशन की रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन ती जास्त हीट सराउंडिंगला देईल आणि कमी हीट सराउंडिंग पासून घेईल का कारण त्या बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे बॉडी हीट केव्हा लॉस करेल जेव्हा जास्त हीट सराउंडिंगला देईल आणि सराउंडिंग पासून फार थोडी हीट ती ऍब्सॉर्ब करेल म्हणून मग लक्षात ठेवा इथे वी हॅव द लॉस ऑफ हीट बाय द बॉडी ओनली व्हेन द रेट ऑफ इमिशन इज ग्रेटर दॅन रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन मग सेकंड पॉइंट मध्ये घेतलाय बघा मी दॅट इज द हीट एमिटेड बाय बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम त्या बॉडीने किती हीट एमिट केलं पर युनिट एरिया पर युनिट टाइम म्हणजे इमिसिव्ह पॉवर जाताच आपण स्टीफन्स लॉ नुसार घेतला which is directly proportional to fourth power of its absolute temperature proportionality साइन काढल्यानंतर आपण एक कॉन्स्टंट लिहितो तो आहे सिग्मा which is called as Stephen's constant म्हणून पहिला पॉइंट लिहिला मी heat emitted by the body per unit area per unit time that is equal to sigma into T to the power 4 त्यानंतर आता युनिट एरिया न घेता त्या पूर्ण बॉडीने एमिट केलेलं पण युनिट टाइम मध्ये एमिट केलेली आपल्याला हीट एनर्जी कन्सिडर करायची आहे म्हणून मी इथे लिहिलाय हीट एमिटेड बाय द बॉडी इन युनिट टाइम जेव्हा आपण पर घेणार नाही म्हणजे डिवाइडला एरिया न घेता तर तो आपण टोटल बॉडीने एमिट केलेली घेतो म्हणून इथे मल्टिप्लायला ए लिहायचं सो हीट एमिटेड बाय द बॉडी इन युनिट टाइम दॅट इज इक्वल टू ए सिग्मा टी टू द पॉवर 4 जे दोन वाक्य आपण इथे लिहिले तेच दोन वाक्य खाली लिहायचे आहे फक्त एमिटेडच्या ऐवजी ऍब्सॉर्ब लिहायचं आहे केवळ दोन वाक्य तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे ऍक्च्युअली एकच वाक्य आहे फक्त इथे पर युनिट एरिया न घेता इथे होल बॉडीने एमिट केलेली हीट घेतली
तशीच हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम. बघा रेट ऑफ इमिशन डिपेंड असतो त्याच्या स्वतःच्या बॉडी टेम्परेचरवर आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड असतं त्याच्या सराउंडिंग टेम्परेचरवर. पक्क लक्षात ठेवा, रेट ऑफ इमिशन डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ बॉडी आणि रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन डिपेंड अपॉन टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. म्हणून आपण इथे t टू द पॉवर 4 लिहिला, इथे t0 टू द पॉवर 4 लिहिला, कारण इथे आपण ऍब्सॉर्प्शन रेट कन्सिडर करतोय, इथे आपण इमिशन रेट कन्सिडर करतोय. म्हणून मग हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाइम दॅट इज सिग्मा इनटू t0 टू द पॉवर 4. पुन्हा इथे टोटल बॉडीने किती हीट ऍब्सॉर्ब केली घ्यायचं असेल तर एरियाने त्याला मल्टिप्लाय करायचं, a सिग्मा t0 टू द पॉवर 4. आता आपल्याला हीट लॉस काढायचे आहे. मी आता सांगितलं हीट लॉस केव्हा मिळेल, जेव्हा ती बॉडी जास्त हीट सराउंडिंगला देईल आणि फार थोडी हीट सराउंडिंग पासून घेईल. म्हणून इथे कोणता रेट मोठा राहील, एमिशन. मग हीट लॉस बाय द बॉडी इक्वल टू दॅट इज हीट एमिटेड बाय द बॉडी इन युनिट टाइम मायनस हीट ऍब्सॉर्ब बाय द बॉडी इन युनिट टाइम. किती हीट सराउंडिंगला दिली आणि किती हीट सराउंडिंग पासून घेतली या दोघांमधला डिफरन्स म्हणजेच हीट लॉस बाय द बॉडी दॅट इज रेट ऑफ लॉस ऑफ हीट. म्हणून आपण dq बाय dt घेतलाय, याला q बाय t ने पण रिप्रेझेंट करू शकता. a सिग्मा t टू द पॉवर 4 मायनस a सिग्मा t0 टू द पॉवर 4. a सिग्मा कॉमन आहे दोघांमध्ये, बाहेर घेतला आपण ब्रॅकेटच्या आणि आपण लिहिलं dq बाय dt इक्वल टू a सिग्मा here t to the power 4 minus t0 to the power 4. This is the expression for rate of loss of heat by the perfectly black body. हेच एक्सप्रेशन जर आपल्याला ऑर्डिनरी बॉडी साठी वापरायचं असेल तर केवळ एक मॉडिफिकेशन लक्षात ठेवा, that is dq by dt or q by t equal to you have to write a sigma in bracket t to the power 4 minus t0 to the power 4 where a is called as कोएफिशिएंट ऑफ इमिशन. ब्लॅक बॉडी साठी तिथे e का घेतला नाही, ब्लॅक बॉडी साठी a इक्वल टू 1 असतं आणि किर्चॉफ्स लॉ नुसार a इक्वल टू e. म्हणून आपण इथे कोएफिशिएंट ऑफ इमिशन येत नाही ब्लॅक बॉडीला. हेच एक्सप्रेशन जर आपल्याला ऑर्डिनरी बॉडी साठी काढायचं असेल तर एक मॉडिफिकेशन लक्षात ठेवा, यू हॅव टू राइट स्मॉल e which is called as coefficient of emission, that is dq by dt equal to e a sigma t to the power 4 minus t0 to the power 4. So this is simply the expression for rate of loss of heat by the perfectly black body. It is very simple. You have to just consider one body which is kept in a cooler surrounding following the condition that t greater than t0. Then you have to consider heat emitted by the whole body in unit time, heat absorbed by the body in unit time. Take the difference between them and you can easily find out the rate of loss of heat by the body. So this finishes your third chapter, that is kinetic theory of gases and radiation.